तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव आता ईश्वरीची बाजू घेऊन त्या मुलाखतीत बोलत असतो आणि तो म्हणत असतो की तुम्हाला काय माहीत मिस इंदौरबद्दल, ती कशी आहे काय आहे, कारण मी चांगलं ओळखतो तिला. ती स्वतःसाठी काही करू शकते आणि तसंच मी तुम्हाला सांगतो की ती एकदम प्युअर हार्टेड आहे. त्यासोबत ती आतापर्यंत स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तिने खूप काबाड कष्ट घेतलेले आहेत. म्हणजेच आतापर्यंत ती इंदौरमध्ये होती, काम करायचं म्हणून मुंबईत आली. मी स्वतःहून तिचा सुरुवातीपासूनचा स्ट्रगल पाहिलेला आहे. तिच्याकडनं सुरुवातीला माझ्या गाडीची काच फुटली गेली होती, तेव्हासुद्धा तिने कोणताही टाळाटाळ न करता स्वतःलाच आपल्या कामामध्ये झोकून दिलं आणि ते काम ती माझ्याकडे करत होती. ते काम करूनच तिने माझ्या काचेचे पैसे फेडूनही दिले. याला काय म्हणतात? ह्याला स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहून स्वतः कष्ट करणं हेच म्हणतात ना. आणि माझ्या ईश्वरीकडे हे सगळं काही आहे हे देखील आता अर्णव जो आहे तो मात्र बोलत असतो. अर्णवने आता ईश्वरीची बाजू इतक्या परखडपणे घेतलेली असते की सरळ तो सगळ्या मीडियासमोरच सांगून टाकतो की माझी ईश्वरी ही तुम्हाला नाही समजणार, ती सगळ्यांची मनं जिंकणारी आहे, ती पैशांच्या मागे लागणारी नाही. त्यासोबत आतापर्यंत तिने जे काही केलेलं आहे ना ते स्वतःच्या कष्टाने. आजकाल अशी कमीच माणसं दिसतात की जी स्वतःच्या कष्टाने हे सगळं काही करतात. त्यातील माझी ही बायको माझी ईश्वरी आहे असं देखील अर्णव आता बोलत असतो. आणि अर्णव म्हणत असतो की तुम्हा सगळ्यांना माहीत नसेल म्हणून मी सांगतो की माझी बायको ना प्युअर हार्टेड आहे, दुसऱ्यांना मन स्वतःहून देऊन टाकते आणि तिचं मन ना ओळखायला ना खूप भाग्यही लागतं. तुम्हाला मी सांगतो की मला माहिती आहे ना माझी बायको कशी आहे ते, आणि तिच्याबद्दलचे झालेले सगळे गैरसमज ना मी तुमचे असे मिटवून टाकतो. तिने काही माझ्या पैशांसाठी माझ्यासोबत लग्न केलेलं नाही आहे. पैसा तर ती मायनेही नाही ठेवत, कारण तिच्या मनाची श्रीमंती खूप मोठी आहे असं देखील अर्णव आता सगळ्यांसमोर बोलत असतो. जेव्हा अर्णव इतक्या छान आणि एकदम भारी भाषेत बोलू लागतो ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो इकडे राकेश आणि लावण्याला बसलेला असतो आणि त्या दोघीही जणी आता पाहत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे अर्णव जो आहे तो मात्र ईश्वरीचा हात हातात धरतो आणि ईश्वरीचा हात हातात धरतच हे सगळं काही बोलत असतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं अर्णव तर या सगळ्या गोष्टी पडखरपणे बोलतोच, पण इकडे या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर खूपच मोठा त्रास जो आहे तो खरं तर झालेला असतो तो इथे असणाऱ्या लावण्य आणि राकेशलाच. बाकी सगळीजणं मात्र या सगळ्याचा आनंद घेत असतात. तर अर्णवने इतकं ईश्वरीला म्हटलेलं असतं ना, आणि त्याचबरोबर तो आता म्हणून सुद्धा लागतो की तुम्हा लोकांना हे दिसलं नाही आहे अर्णव पहिल्यांदा कसा होता आणि आता या अर्णवमध्ये किती बदल झालेले आहेत ते. खरंच ना हे सगळे बदल ना या माझ्या बायकोमुळेच झाले असं देखील आता अर्णव ठामपणे बोलू लागतो. आणि जेव्हा हे सगळं काही तो ठामपणे बोलतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरीच्या डोळ्यात एक वेगळा स्पार्क असतो आणि ती एकटक अर्णवकडे बघत असते. तर दुसरीकडे मात्र आता लावण्य विचार करते की आपण काय करायला गेलो होतो आणि हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. तर दुसरीकडे मात्र आता लावण्य जी आहे ती मात्र रागातच असते. तर राकेश म्हणत असतो की झालं, लावण्याचा हा प्लॅन देखील फ्लॉप झाला, कारण जो इंटरव्ह्यू घ्यायला स्वतःहून मुलगा आलेला असतो ना तो तर आता अर्णव ईश्वरीच बेस्ट कपल आहे असं डिक्लेअर करतो. आणि त्यामुळेच मात्र सगळाच प्लॅन लावण्याचा एका झटक्यात फ्लॉप झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे जी अंजली असते ना तिलासुद्धा आता खूप जास्त आनंद झालेला असतो आणि तीसुद्धा म्हणत असते की खरंच ना आपला चिंटू किती बदलला आहे ना, आपल्या चिंटूमध्ये खरंच खूप बदल झालेले आहेत. असे बदल मी आधी कधीच पाहिलेले नाही आहे. आणि या निमित्ताने का होईना चिंटूने आपल्या मनातलं प्रेम तरी या ईश्वरीसमोर अशा पद्धतीने का होईना व्यक्त तर केलेलं आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. हे सगळं अंजली मामाला बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे आता सगळीजणं बसलेली असतात आणि इंटरव्ह्यू वगैरे पूर्णपणे कंप्लीट झालेला असतो. इंटरव्ह्यू जेव्हा पूर्णपणे कंप्लीट होतो तेव्हा मात्र आता
ईश्वरीला आरशात आल्यानंतर सुद्धा अर्णवचेच भास होत असतात. समोर अर्णव आहे आणि अर्णव तिला माझी ईश्वरी म्हणतोय असे भास तिला कंटिन्यू होऊ लागतात आणि ती त्याच गोष्टींचा सारखा विचार करत असते. आणि जेव्हा ती त्या सगळ्या गोष्टी विचारात असते ना, तेव्हा आता तिला ते सगळे शब्द देखील आठवतात की अर्णवने आपल्याला सगळ्यांच्या समोर कशा पद्धतीने माझी बायको असं म्हटलं होतं आणि त्याच वेळेला सगळ्यांच्या समोर आपल्या हातात हातही दिला होता. हे सगळं काही आता ईश्वरीला आठवू लागतं आणि ईश्वरी जी आहे ती आता वेगळ्याच दुनियेत हरवून जाते. त्यामुळे आता आरशात बघताना सुद्धा तिला कुठेतरी तेच भास होऊ लागतात. म्हणजेच काय तर तिला आता असं वाटत असतं की अर्णव आपल्या बाजूलाच उभा आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा तो आता माझी ईश्वरी असं म्हणतोय असा भास तिला होऊ लागतो. आणि त्यामुळेच ना ती आता वेगळ्याच दुनियेमध्ये एकदम प्रेमाच्या लहरी दुनियेत हरवून जाते. कारण अर्णव तिच्या मागे आला आहे आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतोय. पुन्हा एकदा तो माझी ईश्वरी असंच म्हणतोय. हे सगळं काही ईश्वरीला जाणवू लागतं आणि त्यामुळेच ना ईश्वरी अगदी प्रेमात हसत असते. तर इकडे मात्र ईश्वरीला कळतं की हे तर आपल्याला होणारे भास आहेत. खरंच ना मला काय होतंय हे स्वतःला ईश्वरीलाही कळत नसतं आणि त्यामुळे ना ईश्वरी खूपच जास्त गोंधळून गेलेली असते. पण आज अर्णव सर किती भारी बोलले ना माझी ईश्वरी म्हणून. त्याच वेळेला आता नेमका अर्णव ईश्वरीच्या मागे आलेला असतो आणि या ईश्वरीला माहीत नसतं की अर्णव खरंच मागे आला आहे. तिला असं वाटतं की आतासुद्धा तिला भास होत आहेत आणि त्यामुळेच ना ती एकटक आता पाहत राहते. ती मात्र आता त्या अर्णवला बोलत असते की जा बाबा तुम्ही ना ते सारखं सारखं बोलत राहू नका बरं माझी ईश्वरी म्हणून. मला ना खरंच कसं तरी होतं. खरं तर हे सगळं ना ईश्वरी अगदी लाजून बोलत असते. पण ईश्वरी हे सगळं लाजून बोलत असली तरी तिला हे माहीत नसतं की आपल्या मागे अर्णवही उभा आहे. पण आता अर्णवला हे बोलण्याचा वेगळाच अर्थ वाटतो. कारण ईश्वरी आपल्याला हे सगळं बोलायचं नाही असं सांगते असंच त्याला आता वाटू लागलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता मात्र अर्णव हा ईश्वरीवर भयंकर चिडतो आणि ईश्वरीला म्हणतो की काय चाललंय तुझं. म्हणजे मी ज्या अर्थाने बोललो ते तर तुला कळलंच नाही आहे आणि या सगळ्यामध्ये तू मलाच बोलतेस. त्यावर मात्र ईश्वरी बाचकळते. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर मला काय बोलायचं आहे ते तरी ऐकून घ्या. पण अर्णव ना त्याच्या वेगळ्याच दुनियेमध्ये हरवून गेलेला असतो. तो म्हणत असतो की मला ना आता तुझ्याकडनं ना काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. कारण ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मी आधीच ऐकलेल्या आहेत. मग आता ईश्वरीही विचार करते हे सगळं आपल्याकडनं काय झालं, आपण काय बोलून बसलो. आणि त्यामुळेच आता ईश्वरीचं बोलणं न ऐकताच अर्णवही रागारागात रूममधून निघून गेलेला असतो. कारण ना त्याला असं वाटत असतं की ईश्वरीसाठी आपण एवढा जीव दिलेला आहे, एवढं सगळं मीडियासमोर बोललो आहे, म्हणजे ईश्वरीला नक्कीच आपल्याबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह वाटत असेल. पण इकडे मात्र ईश्वरीने त्या लहरी दुनियेत असल्यामुळे ती मात्र आता म्हणत असते की तुम्ही ना मला सारखं सारखं बोलू नका माझी ईश्वरी म्हणून. असं देखील आता जेव्हा लक्षात येऊ लागतं ती अर्णवला असं बोललेली असते. आणि जेव्हा अर्णवला ती रागारागात हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो खूप जास्त भडकतो आणि तो त्याच्या हातात असलेलं ब्लेझर तिथेच फेकून देतो. आणि तो म्हणत असतो की जाऊ दे काय बोलणार आता मी, कारण बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाही असं देखील तो आता बोलू लागतो. त्यावर ईश्वरीला आता खूपच जास्त टेन्शन येतं. कारण ईश्वरीने हा विचार कधीच केलेला नव्हता की खरंच हा अर्णव इथे असेल. तिला आता हा अर्णव मागे आलेला असतो ना हा सुद्धा भासच झालाय का असं काहीसं वाटत असतं. पण जेव्हा आता तिला अर्णव चिडतो ना तेव्हाच तर तिला खऱ्या गोष्टी कळतात की हा भास नाही तर हे सगळं काही खरं आहे. त्यामुळे आता ईश्वरी खूप जास्त गोंधळून गेलेली असते आणि आपल्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे हे सुद्धा आता ईश्वरीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. पण ती विचार करते आणि बोलते की नाही हे तर एकदमच भयंकर करून बसली आहे मी. मला खरं तर ना अर्णव सरांना थँक्यू बोलायला हवं होतं पण हे भलताच गोंधळ घालून ठेवला आहे मी. दुसरीकडे आता राकेश जो आहे तो आता एका
बिअर बारमध्ये गेलेला असतो आणि तिथे बसून तो आता तो इंटरव्ह्यू जे काही अर्णव ईश्वरीच्या बाबतीत बोलला आहे ना ते सगळं काही एकटक ऐकत असतो आणि सोबत त्याच्या हातात एक दारूचा ग्लासही असतो. तो दारूचा ग्लास पीत पीत त्याचं हे सगळं सुरू असतं. त्याला ना आता भयंकर असा संताप आलेला असतो आणि तो आता विचार करत असतो की काही झालं ना तरी माझ्या ईश्वरीला मिळवण्यासाठी मी काही करणार आहे. आता या दोघांनाही एकत्र कसे येणार नाहीत ना याचा जास्तीत जास्त विचार करायला हवा. या दोघांनाही वेगळं करायला हवं कायमचं. तेव्हाच तर माझी इंदोरी जिलेबी मला भेटेल असं देखील आता एकटाच राकेश बडबडत असतो. राकेश जेव्हा ज्या बिअर शॉपमध्ये बसलेला असतो ना तिथे आता बाकीचे लोकंसुद्धा असतात आणि ते खरं तर आता राकेशकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहत असतात. तेवढ्यातच पुन्हा एकदा एक मुलगी एक बिअरचा ग्लास घेऊन आलेली असते आणि ती राकेशला म्हणत असते की घ्या तुमच्यासाठी आणलेलं आहे. पण त्याच वेळेला मात्र आता राकेशना रागाच्या भरात तिचा हात धरतो आणि म्हणत असतो की तू आणून ठेवलेस ना मग ठीक होतं ना मग बोलून दाखवायची काय गरज होती. आणि तो घट्ट असा हात तिचा धरतो. त्याच वेळेला ती म्हणते की सर सोडा ना मला दुखतंय. तेव्हा कुठे जाऊन आजूबाजूचे लोक जेव्हा राकेशला बोलतात तेव्हा जाऊन राकेश जो आहे तो हात सोडतो आणि जेव्हा राकेश हात सोडतो तेव्हा तो ठरवतो की नाही स्वतःला स्टेबल तर करायला हवं पण काही झालं ना तरीसुद्धा या अर्णवला आणि ह्या ईश्वरीला मी एकत्र येऊ देणार नाही असं देखील त्याने ठामपणे ठरवलेलं असतं. आणि या सगळ्या कामाला लवकरात लवकर लागायला हवं. त्या लावण्याच्या भरोशावर राहून उपयोग नाही असा देखील विचार ना आता इकडे असणारा हा राकेश करत असतो. दुसरीकडे अर्णव आपल्या कामासंदर्भात त्याचं सगळं काही सुरू असतं. तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते कारण ईश्वरीला हेच वाटत असतं की अर्णवला एकदा आपण सॉरी बोलायला हवं, थँक्यू बोलायला हवं. त्याने जो काही गैरसमज करून घेतलाय तो गैरसमज आपण दूर करूया असाच विचार आता ती करत असते. पण तिकडे आता ईश्वरी अर्णवशी बोलायला आलेली असतानाच अचानकपणे अर्णवला ऑफिसमधून फोन आलेला असतो आणि काहीतरी गोंधळ झालेला असतो. त्यामुळे आता ईश्वरीला सांगायचं असतं पण इथे अर्णव भडकल्यामुळे ती आता विचार करते की अर्णव सर खूप जास्त चिडले आहेत याचा अर्थ अर्णव सरांचा मूड ठीक नाही आहे. आता आपल्याला शांतच राहावं लागेल असा विचार देखील तिच्या मनामध्ये आता येत असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं जी ईश्वरी असते ना ती आता ठरवते की काही झालं तरीसुद्धा आपण बोलायला हवं पण कसं बोलायचं या अशा अनेक गोष्टी तिच्या लक्षात येत असतात. पण आता मात्र ती ठरवते की काही झालं तरीसुद्धा अर्णव सरांना एका वेगळ्याच पद्धतीने आपल्याला थँक्यू बोलावं लागेल. तेवढ्यातच नमूचा कॉल आलेला असतो आणि जेव्हा नमूचा कॉल येतो ना तेव्हा मात्र आता नमू म्हणते की काय झालं आहे पण तुझा ना आणि जिजूंचा इंटरव्ह्यू एकदम बढिया झाला बघ. पण तुला एक सांगू का जे काही ते बोलले ना बघ ना माझी ईश्वरी हे तर खूप जास्त सुपरहिट झालेलं आहे असं देखील आता इकडे असणारी नमू जी आहे ती ईश्वरीला सांगू लागते. आणि जेव्हा ईश्वरीला या सगळ्या गोष्टी कळतात ना तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की अगं नमू अर्णव सरांनी ना आज बेधडकपणे इंटरव्ह्यू दिला आणि त्यांनी माझी बाजूही सगळ्यांसमोर मांडून सांगितली पण ना मी एक माती खाल्ली आहे. म्हणजेच ना अर्णव सरांशी न बोलता त्यांच्यावर मी जास्त चिडलेली आहे. अर्णव सर ना खरंच ना माझ्यावर खूप जास्त रागावून बसलेले आहेत पण त्यांचा ना मूड ठीक करण्यासाठी ना आता मलाच काही तर करावं लागेल. मला कळत नाही की काय करू. त्यावर मात्र आता ईश्वरीला नमू सांगत असते की तू एक काम कर, तू ना आधी एक गोष्ट लक्षात ठेव कधीतरी ना ते काय करतायत काय नाही ह्याचा विचार नीट कर. म्हणजे कसं ते जेव्हा कामात नसतील ना तेव्हा जाऊन त्यांच्या मूडचा विचार कर आणि त्यांना थँक्यू असं म्हण असं देखील आता सांगितलेलं असतं. मग काय ईश्वरी जी आहे ती आता या सगळ्या गोष्टीचा विचार करते. म्हणजेच ईश्वरी आता ठरवते की चला अर्णव सरांना थँक्यू बोलायचं आहे तर त्यांचा मूड जेव्हा ठीक असेल तेव्हाच आपण त्यांना थँक्यू बोलूया. आता रात्रीच्या वेळेला इथे मात्र ईश्वरी अर्णवची वाट बघत असते की कधी तो रूममध्ये येतोय. पण अर्णव ना आता इतका कामामध्ये बिझी असतो ना की आता जेव्हा तो तिथे येतो तेव्हा तो मात्र फोनवरच बोलत आलेला असतो आणि तेव्हाही तो खूपच जास्त भडकलेला असतो. आणि जेव्हा तो खूप जास्त भडकतो ना तेव्हा मात्र ईश्वरी आता बोलणं टाळतेच. म्हणजेच ती विचार करते की खरंच ना अर्णव सर किती भडकलेले आहेत. जाऊ दे आपण आता काहीच बोलून उपयोग नाही आहे कारण जर आता मी काही बोलायला गेले तर ते माझं ऐकूनही घेणार नाहीत आणि उलट ते माझ्यावरच चिडतील. त्यापेक्षा नको राहू दे
असा विचारच आता तिच्या मनामध्ये येत असतो. मग आता अर्णव सरांशी बोलू तरी कधी, कारण अर्णव सरांशी बोलायला तर हवंच, कारण आपल्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या बोलून एकदा का मी मोकळी झाले की मला बरं वाटेल, असा विचार देखील इकडे असणारी ईश्वरी करत असते. पण दुसरीकडे मात्र आता तिच्या लक्षात येतं की आता अर्णव सरांचा मूड ठीक करायचा असेल तर अर्णव सरांना आता या सँडविचवर तरी आता स्माइली काढून त्यांना द्यावी लागेल. म्हणजे कसं त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक छोटीशी स्माईल तरी येईल. निदान कालपासून ते खूप जास्त टेन्शनमध्ये दिसत आहे असा देखील आता इकडे ईश्वरी विचार करत असते. आणि ईश्वरीने सँडविच बनवायला घेतलेलं असतं आणि त्याच वेळेला आता ईश्वरी त्या सँडविचमध्ये सॉसनेच आता स्माइली काढते आणि तो स्माइली घेऊनच ती आता अर्णवकडे जाणार असते. म्हणजे काय तर अर्णवला ह्या सगळ्याचं छान वाटायला हवं असाच ती विचार आता करू लागते. आणि म्हणूनच तिने आता पूर्ण तयारी केलेली असते आणि अर्णवला तो सँडविच ती घेऊन जात असते. आणि जेव्हा अर्णवला तो ती सँडविच घेऊन जाते तेव्हा अर्णव कामामध्ये इतका रमलेला असतो ना की त्याचं त्या गोष्टीकडेही लक्ष नसतं. तरीसुद्धा इकडे मात्र ईश्वरी जी आहे ना ती अर्णवसाठी खूप जास्त प्रयत्न करत असते. जेव्हा ईश्वरी अर्णवला सांगत असते की अर्णव सर प्लीज ना थोडं का होईना खाऊन घ्या ना, खरंच ना घ्या ना खाऊन, कारण मी तुमच्यासाठी इतकं आणलेलं आहे. तर अर्णव मात्र म्हणतो की हो मी सिंदूर खातो, पण आधी माझ्यासाठी माझं कामही इम्पॉर्टंट आहे, कारण मला माझं कामही करायला हवं, असाच बोलणं त्याचं सुरू असतं. आणि जेव्हा हे सगळं काही तो बोलत असतो ना तेव्हा मात्र आता त्याचं कामामध्ये लक्ष असतं. ईश्वरीने त्याच्यासाठी काय बनवून आणलंय आणि काय नाही या गोष्टीकडे तो लक्षही देत नसतो. तर दुसरीकडे मात्र ईश्वरीला कंटाळा आलेला असतो, कारण अर्णव सरांसाठी आपण इतकं सगळं केलं आहे पण अर्णव सर एकदाही त्याच्याकडे बघत नाही आहेत. या गोष्टीचाच तिला कुठेतरी राग येत असतो. पण ती आता शांत असते. अर्णवला ती परत फोर्स करून सांगू लागते की अर्णव सर खा ना, तुम्हाला खाणं आणून ठेवलेलं आहे, नाश्ता करून घ्या, मग नंतर काम करा. पण तेवढ्यातच ना आता बाहेरून लावण्याही आलेली असते आणि लावण्या जेव्हा लॅपटॉप घेऊन येते तेव्हा अर्णव हळूच का होईना जे काही तिला दिलेलं असतं नाश्त्यासाठी ते हळूच बाजूला ठेवतो. तो त्या प्लेटकडेही बघत नाही. ईश्वरीने इतकी छान प्लेट तयार करून आलेली आहे, त्यावर स्माइली काढलेला आहे, हे सुद्धा अर्णवने या कामाच्या नादात बघितलेलं नसतं. तर दुसरीकडे मात्र जी लावण्य आहे ना ती खूप फोर्सफुल्ली आता अर्णवला म्हणत असते की अर्णव आपल्याला ना काही झालं तरी विंटर कलेक्शनकडे लक्ष द्यायला हवं, कारण तुझं खूप जास्त दुर्लक्ष सध्या होत आहे आणि हे दुर्लक्ष झालेलं ना मला चालणार नाही, कारण काम इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुलाही माहिती आहे आपण बिझनेस करतो आणि त्यामुळेच ना आता त्या बिझनेसकडे सुद्धा लक्ष देणं आपलं काम आहे. मला असं वाटतं की तू कुठेतरी चुकतोयस. आणि असं बोलूनच ती आता म्हणत असते की चल आपण ना आजच ऑफिसला जायला हवं, ऑफिसला गेलो ना की आपल्या कामामध्ये व्यवस्थित लक्ष राहील आणि व्यवस्थितपणे आपण कामही करू शकू. आणि त्यामुळेच ना ती आता त्याला ऑफिसमध्ये येण्यासाठी फोर्स करत असते. पण अर्णव म्हणत असतो की अगं मला माझी कामं कळतात. पण दुसरीकडे मात्र आकाशही सांगतो की नाही, खरं तर ना अर्णव दादा तुझी ऑफिसमध्ये खूप जास्त गरज आहे सध्या तरी. मला माहिती आहे की तुला आता लग्न झालेलं असल्यामुळे जाता येणार नाही आहे, पण कामही तितकंच इम्पॉर्टंट आहे असं देखील आता इथे आकाशही म्हणत असतो. आणि आकाश जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा ईश्वरी शांतच असते. ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर आधी तुम्ही खाऊन घ्या, कारण तुम्ही काही खाल्लेलंही नाही आहे, असं करू नका प्लीज ना अर्णव सर. आणि असं बोलूनच ती आता अर्णवला ते खायला सांगत असते. पण अर्णवचं ना आता बिलकुलही लक्ष नसतं, फक्त आता कामाबद्दलच काही ना काही वाटत असतं. दुसरीकडे मामाही बाजूला बसलेला असतो. तर इकडे मात्र आता राकेश वाटच बघत असतो की अर्णव कधी एकदा ऑफिसला जातोय फुल डे आणि मग मला चान्स मारता येतो ह्या मिस इंदौरवर, त्याच्या इंदोरी जिलेबीवर. आणि यासाठी तो संधी शोधत असतो. आणि आता नेमकी संधी अशी स्वतःहून चालत आलेली आहे की अर्णव नसला या ईश्वरीवर हात टाकता येईल हाच विचार तो करत असतो. पण आता इकडे मात्र विचार करणारा अर्णव म्हणत असतो की असं कसं मी जाऊ, कारण मलाही ना खूप जास्त भीती वाटते. मी जर जाईन पण प्रॉब्लेम झाला तर, कारण घरात ना हा राकेशसुद्धा आहे आणि मिस इंदौर ही एकटी, हिला कसं सोडून जाऊ, हे असे विचार ना त्याच्या मनामध्ये येत असतात. म्हणूनच ना तो मात्र लावण्याला सांगत असतो की लावण्या मी कामाचं बरोबर अरेंज करेन, मी घरातून करेन काम. पण इकडे लावण्या काही ऐकायला तयार नसते. लावण्या म्हणत असते की मला ना तू काही सांगू नकोस, मी काही गोष्टी ऐकून घेणार नाही आहे, तुला यावंच लागणार आहे, काही झालं तरी सुद्धा ऑफिसला.
कारण सध्या ना आपलं हे विंटर कलेक्शन आहे आणि या सगळ्यामध्ये तुझं लक्ष नाही याचा अर्थ आपण नक्कीच ना लॉसमध्ये जाऊ. मग आता मनाची तयारी करतो अर्णव आणि अर्णव म्हणतो की ठीक आहे मी येतो ऑफिसला, पण मामा जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे असं बोलून मामाला घेऊन तो बेडरूममध्ये जायला निघतो. मामाला बेडरूममध्ये घेऊन गेल्यानंतर अर्णव बोलत असतो की मामा मला कामावर तर अर्जंटमध्ये जावं लागेल, तूही बघतोस आहेस ना, कारण माझ्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाही आहे, मला तर जावंच लागणार आहे असं देखील आता तो म्हणत असतो. त्यावर मामा म्हणतो की तू काळजी करू नकोस, मला माहिती आहे तुला ईश्वरीची काळजी वाटत असणार आहे, पण ईश्वरीची काळजी करू नकोस, ईश्वरीची काळजी घ्यायला मी इथे आहे असं देखील आता मामा बोलत असतो. मी एकही क्षण ईश्वरीला माझ्या नजरेआड जाऊ देणार नाही, मग तर झालं ना असं देखील आता मामा जे आहेत ते अर्णवला बोलून शांत करत असतात. त्यावर अर्णवही म्हणतो की हो, कारण मला ना त्या राकेशवर जराही विश्वास नाही आहे, तो राकेश ना त्याला हवं ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो असा तो माणूस आहे, त्यामुळे मला ना खूप जास्त भीती वाटते माझ्या मिस इंदौरची. दुसरीकडे मात्र आता राकेश जो आहे तो लावण्याला बोलत असतो, तर लावण्य म्हणत असते की हो म्हणूनच तर ना मी माझ्या अर्णवला घेऊन आज ऑफिसमध्ये जाते, अर्णवसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येईल, हाच यामागचा उद्दिष्ट आहे. दुसरीकडे ईश्वरी डब्यामध्ये थँक्यू हे सगळं काही लिहून अर्णवसाठी डब्बा पॅक करत असते. अर्णवने छान तयारी वगैरे केलेली असते आणि अर्णव कामाला जायला निघालेलाच असतो, तर ईश्वरी त्याच्या मागे डबा घेऊन जाईपर्यंत अर्णव गाडी घेऊन गेलेला असतो. मग आता ईश्वरी अर्णवला डब्बा घेऊन कामावर गेलेली असताना ऑफिसमध्ये इकडे मात्र लावण्य जे काही अर्णवच्या खूप जास्त जवळ आलेली असते ना, त्यामुळे मात्र आता इथे असणाऱ्या ईश्वरीचा खूप जास्त संताप होतो. आता ती अर्णवच्या जवळ जाणाऱ्या लावण्याला कसं मागे ढकलते हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.